श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, सत्संग करी काया कृपेच्या व्रत, काया कृपेच्या काया कृपेच्या व्रत, सेवा पुण्य सेवा पुण्य सेवा पूर्व पुण्य सेवा, पूर्व पुण्य सेवा, पावलो सांभाळा उतारी, शांती पावलो सांभाळा उतारी, वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी, प्रेम सुख वाढले अंतरी, प्रेम सुख वाढले अंतरी, जय जय तुकाराम, कुमार 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 कुमार, कुमार 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 हरिभक्त परायण गायन सम्राट विशाल महाराज आणि त्यांना साथ करते नारायण महाराज देवठाण. हरी
माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो वाढले अंतरी वाढले वाढले अंतरी वाढले प्रेम
विश्रांती पावलो सकाळा उतरी विश्रांती पावलो सकाळा उतरी विठ्ठल 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 श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या ओरसे नभे अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उढावला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटी भीमारथ्यां ब्रह्मपुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे भावततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी. हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममा. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धन्य तुकोबा समर्थ 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 देने केला पूजा धन्य तुकोबा समर्थ
जगद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं, संत गुलाबगिरी बाबांच्या कृपाशीर्वादानं, हनुमंतरायाच्या दरबारात, पांडुरंगाच्या दरबारात चाललेला हा पंचम वेद जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण चालू आहे. काकडा, हरिपाठ, रोज कीर्तन, हा अखंड नामयज्ञ पानव सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि काल्याचं कीर्तन पूर्णाहुती यज्ञाची महंत गुरुवर्य परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते होईल. हा खेळ नव्हे एकल्याचा, धर्माचं कार्य म्हणलं सगळ्यांचं सहकार्य लागत असतं. सर्व पानव भजनी मंडळ, आसपासच्या गावचं भजनी मंडळ, हरिभक्त परायण आपले गुरुवर्य सत्रे महाराज, मृदंगाचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज, गुरुवर्य परमपूज्य मलिकांना, गायनाचार्य विशाल महाराज, हरिभक्त परायण नवनाथ महाराज, हरिभक्त परायण नारायण महाराज, हरिभक्त परायण ईश्वर महाराज, हरिभक्त परायण बंटी महाराज, आमदार साहेबे, सर्वच तरुण भजनी मंडळ, भरपूर बालगोपाल उभे, माता भगिनी, विनेकरी, सर्व महाराजांचं काय नाव, कारभारी महाराज, हरिभक्त परायण तुकाराम महाराज, 2 तुकाराम महाराज आहेत. महाराजांचं काय नाव, गायनाचार्य शिवाजी महाराज, बंधू आहे ना महाराजांचे. वा, सर्वच गायनाचार्य मंडळी, चौकदार आहेत, कैलास भाऊ, सर्व समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. करू आपण पांडुरंगाच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठल प्रत्येक वर्षी फार मोठ्या उत्साहानं हा यज्ञ होतोय. अन्नदान होतंय. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, करणे को लीनता, डुबणे को अभिमान. शिवाय गावकऱ्यांचं नियोजन इतकं भारी आहे. अगोदर कीर्तन मग प्रसाद आहे. पूर्वी आपण अगोदर प्रसाद करायचो, नंतर कीर्तन. 25% मंडळी थांबायचे. प्रत्येकाचा अनुभव आहे, प्रत्येक गावातला अनुभव आहे. म्हटलं काय बा, हा किती मोठा खटाटोप आहे. आणि ज्याच्या करता आपण करतो ती गोष्ट साध्य होईना. सगळ्यांनीच बदलवलं तर इतकं नियोजन सुंदर होत असतं. जवळजवळ 90% लोकांच्या कानावर हा विषय जातो. शेवटी का होईना तासभर येतात ही मंडळी. सर्वने कीर्तने झाली ती पावन. कारण परमार्थामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर सर्वने. 7 दिवसात परीक्षेचा उद्धार होतोय. 7 दिवसात. तिथून पुढे तर सप्ताह सुरू झाले ना. 7 दिवसामध्ये परीक्षेचा उद्धार होतोय, जीवन कृतार्थ होतंय. आणि तिथून पुढे सप्ताहाची परंपरा चालू आहे. आणि या परिसराचं भाग्य असं आहे तर इकडे जवळजवळ प्रत्येक गावात महाराजांचं काल्याचं कीर्तन असतं. हे विशेष आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा आहे. तिथं पारायण चालू आहे. काय त्या पारायणाचं सोहळा असतो महाराज, तुम्ही मागच्या वर्षी अनुभवलंय. गाथा पारायणाचं काही विशेष वेगळंच असतंय. लवणी, मृदंग, श्रुती, काळ, हो, सेव ब्रह्मरस बाजारात भेटणारी वस्तू नाही महाराज.
आपण चौकट फिरून आलेले मंडळी आहोत. सुखाकरता आपण सर्व प्रयत्न करून थकलेले मंडळी आहोत. सुख भेटतंय पण टिकत नाही व्यवहारातलं सुख. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शीन आला हातामध्ये पण खरं सुख नाही प्राप्त झालं. सुख भेटतंय, सुखाचा भास येतो. जसं ते हरिण धावतंय मृगजळा पाठीमागं आणि त्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणीच दिसतंय ना. पुढं पळालं का ते पाणी पुढे. आता पाण्याची तिची गाठ कधी होईल? आता हे परमच्या हरणाचं चाललंय. आयुष्यभर सुखाकरता आपण धडपड विषयामध्ये सुख भोगतो. वस्तूपासून भेटणारं सुख टिकत नाही महाराज. आणि त्या सुखाचा तपास लावला आमच्या संतांनी. खरे वैज्ञानिक, खरे शास्त्रज्ञ संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. बरं, संत काय नुसतं असं शब्दज्ञान नाही सांगतात. सिवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे हो आणि ते सुख, ते समाधान, तो दिव्य आनंद, ते ब्रह्मसुख, आत्मसुख सेवितो. रस म्हणजे तो आनंद. घ्यारे हो नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान. तोची चकार आला का सगळ्याची व्यावृत्ती होत असते. देव सोडून करीशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखाशी न पावशी. काय ब्रह्मवाक्य जगद्गुरु तुकोबराय. काळ्या दगडावरची रेग आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना देवा. देवाशिवाय सुख नाही. नवे नवे देव सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा दिवीवर. पण तो देव, ते सुख संताशिवाय भेटत नाही. शास्त्रही सांगतंय, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद दिती होई, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा भरपूर अगोदर चिंतन केले. माझ्या वडिलाची मिराशिका देवा. विश्वंभर बाबापासूनची परंपरा आहे. का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. भरपूर नामस्मरण केलंय. भरपूर आपत्ती आलेल्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये भरपूर व्याधी, काय नसेल, दुष्काळ असेल सगळं, परंतु अंतकरण काही शांत होत नाही. पांडुरंगाचं चिंतन करतात आणि भगवंताचं चिंतन केल्यानंतर ऐशी कर्म साम्य दशा विरेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची गा.
ज्यावेळेस आपलं पुण्य उदयाला येतं ना, फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा भाग्य पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा न संत चरण पावलो. काम झालं महाराज म्हणतात, सत्य गुरु राई कृपा मज केली परी नाही घडली सेवा घडली नाही म्हणले. आणि सेवेशिवाय तर नाही, भगवान परमात्मा सांगतात तद्विद्धी प्रणिपाते न परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवे. परंपराशी सेवेशिवाय तर ज्ञान भेटत नाही. आणि महाराज म्हणतात मला काय परी नाही घडली सेवा काही ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे संताया भजावे सर्व. जे ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा. सेवा काय करते, इथं कोणती जरी सेवा केली या यज्ञामध्ये, सेवा अंतकरण पवित्र करते, सेवा आपलं अंतकरण शुद्ध करते. आणि दुसरं कार्य करते आपला अभिमान नष्ट करते. विठ्ठला सद्गुरु तुकोबरायांना सेवाही घडली नाही, सद्गुरूंना पायाला कुठं जावाही लागला नाही. बाबाजींनी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. आणि मग सद्गुरूंच्या कृपेना भगवंताच्या चिंतनाना पवित्र झालेला अंतकरण आहे, तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त झालेले आहे. काय मी उद्धार पावेना, काय मी उद्धार पावेना, माया कृपा करील नारायण, माया कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा आपल्याला. किती वेळा जन्म बरंच सुख नाही ना, त्या गर्भवासाचं दुःख मदलसा माता करती. आता उन्हाळ्यात आपल्याला काय गरम होतंय महाराज, अशा आबळ यावान हवा बंद पडावा. मग इथं जर एवढे आपल्या अवकळावाचे आपल्या भाषेत आतमध्ये 9 मास कष्टलाशी दव्याने प्रसूत झाली येताची कर्म झाड तुझी मान अकांत ते जननी दुःखे धाय परियंदे मदलसा सोम जोजोरे धाय कृष्ण माऊली. दुःख नष्ट व्हावं, भगवंताचं आपल्याला यथार्थ स्वरूपाचं दर्शन व्हावं, येणं जाणं खंडन व्हावं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंब होना येर झारे चिरा पडे. आणि हे काम फक्त संत करतात महाराज, हे काम दुसरं कोणी करत नाही. एक घडलेला प्रसंग, जयपाल नावाचा राजा आंबेजोगाईचा सम्राट होता. तो चक्रवर्ती राजा होता, 5 वर्षाचा राजा नव्हता, सम्राट राजा होता, सत्ताधीश राजा होता. जयपाल नावाचा राजा
अंबेजोगाईचा. त्याच्या अंतःकरणात हे असं उत्पन्न झालं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. प्रसंग आल्यावर तर सगळ्यांनाच वैराग्य प्राप्त होतं, पण भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, त्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. नाही का? 18 भार वनस्पती, त्या राज्याचं वर्णन केलंय. अशा राजाला मुमुक्षुत्व व्हावा, कधी माझा उद्धार होईल, कधी जन्म मरण खंडन होईल. आणि ह्या राज्यामध्ये असं कोणी म्हटले, त्यांना चॅलेंज केलं ना, जर कोणी असन तर मला समाधी लावून द्यावं म्हणले. विठ्ठला आपल्या राज्यामध्ये असे जर कोणी असतील कीर्तनकार, प्रवचनकार, कोणी संत महंत, जपी तपी, त्यांना चॅलेंज केलंय त्यांना, जो कोणी मला ब्रह्म दाखवीन म्हणले, भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन करून देईन, त्याला अर्ध राज्य बक्षीस देईन म्हणले. पण दुसरी एक अट होती, जर नाही भगवंताचं दर्शन करून दिलं तर आतमध्ये टाकीन म्हणले. मग कोणी जरी असला तरी. मग बरेच मंडळी आलेत, राजाचं समाधान करतात, राजाला समजून सांगतात. राजानं फरमानच काढला, आपल्या राज्यामध्ये जेवढे कीर्तनकार, प्रवचनकार, कोण साधू संत असतील प्रत्येकाला बोलवा म्हटले. मग दरबारामध्ये त्यांचं संभाषण व्हायचं. ते सांगायचे, बाबा भगवंताचं दर्शन तसं होत नाही. भगवंताचं दर्शन होण्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं, मल विक्षेप आवरण जावं लागतं. तसं कसं काय भगवंताचं दर्शन होईल? अशुद्ध चित्तामध्ये पैशाची आसक्ती नष्ट व्हावं लागते. मोह माया मोह निरसले शुद्ध झाले कलेवर, आसक्ती नष्ट व्हावं लागते, लोभ नष्ट व्हावा लागतो. आणि मग भगवंताचं दर्शन डायरेक्ट कसं होईल? तो म्हणले, मला बाकीचं मग तुम्ही महाराज झाले कायला, मला बाकीचं माहिती नाही, मला रिकीब में पाव और ब्रह्म दिखाओ. विठ्ठला घोड्याची रिकीब असते ना, रिकीब पाय ठेवून असं वर उडी मारायची, तेवढ्या वेळेत मला ब्रह्म दाखवणारा पाहिजे म्हणजे. रिकीब में पाव और ब्रह्म दिखाओ, ती म्हणती तिथून पुढे तयार झालेली. आणि मग भरपूर यायचे, आपल्याला अर्ध राज्य भेटल बा. राजाला भरपूर उपदेश करायचे, भरपूर ज्ञान सांगायचे, भक्ती सांगायचे, वैराग्य सांगायचे, कोण योग जप तप भरपूर आपल्या परीने प्रयत्न करायचे. पण राजाचं काय समाधान होत नाही, राजाला काय भगवंताचं दर्शन होत नाही, समाधी लागत नाही, त्याला मध्ये टाकून द्यायचं. असे भरपूर लोक मध्ये टाकले जेलमध्ये. आणि एक तलावाचं काम काढून एवढे जटावाले, गाडीवाले, कपडेवाले लागले ना कामाला, एवढे बी तळ्याच्या कामाला. आणि त्यांना असं मोठं एक जातं होतं, ते जातीवर जळायला लावायचे, अख्ख्या राज्याला पीठ त्यांना सगळं येणारे जाणारे विचारायचे, एवढे साधू संत जपी तपी एवढे का टाकले बा. म्हणले राजानं शिक्षा केली. मग सगळा विषय असा. पण माप भरत येत असतं महाराज, माप भरल्यानंतर भगवंताला अवतार घ्यावा लागतो. विठ्ठला पूर्ण जेल भरला असं सगळे कामाला लावून दिल्यानंतर मग मुकुंद राज म्हणून एक फार मोठे महात्मे होऊन गेले आपल्या भारतामध्ये. माऊलीच्या समकालीने त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, त्यांचा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे, वेदांताचा ग्रंथ आहे सुंदर असा. मूळ ते काशीलाच होते, काशीला त्यांची तिकडे कीर्ती झालेली होती, भरपूर कीर्ती झालेली होती. पण काशीपर्यंत ह्या राजाची कीर्ती गेली की ह्या राजाला एवढे साधू संत जपी तपी जेलमध्ये टाकलेत म्हटले, आणि हा राज्य करतोय म्हणले. मग मुकुंदराज त्या काळामध्ये काशीवरून अंबेजोगाईला आले. अंबेजोगाईला आले आणि त्या तलावापासून चालले ते एवढे साधू संत, दाढीवाले, जटावाले, भगव कपडेवाले कामाला लावले नाही राजाला. मग चमत्काराशिवाय तर नमस्कार नाही, त्यावेळेस नाही ना आजही नाही. म्हणजे आता याला काहीतरी झटका दाखवावा लागेल, तसा काही ठिकाणी येत नसतो. त्याला विचारलं, काम बंद करा म्हणले. अजिबात तुम्ही काम करायचं नाही, बंद म्हणले, द्या सगळं ठेवून द्या, निवांत बसा म्हणले तुम्ही. म्हणले पण तो राजा शिक्षा करीन ना मला, तुम्हाला काय करायचं म्हणले, सगळं कार्य होत असतं तुमच्यावाला. आणि सगळे बसले निवांत. ते काम आपोआप चालू झालं, पावडे आपोआप चालायला लागले, टोकरे आपोआप चालायला लागल्या, पायरी आपोआप सगळं काम आपोआप ऑटोमॅटिक चालायला लागल्यानंतर मग चमत्कार झाला. आणि मग राजाच्या कानावर सगळी बातमी गेली. का म्हणले काही चमत्कार आहे म्हणले, चला म्हणले पाहायला. प्रधानाला पाठवलं, सगळे साधू संत बसलेले, हे कसं काय चाललं म्हणले सगळे.
मग प्रधानानं सांगितलं का फार मोठे संत मुकुंद राज आलेत म्हटले, त्यांना आपलं हे सांगा म्हणले. मुकुंद राजांना सगळं सांगितलं. म्हणले महाराज तुम्ही यांच्या नादी नका लागू, तुम्हाला मध्ये टाकतील म्हटले. म्हणले मी त्याच्याकरताच आलोय म्हणले, त्याचं आव्हान स्वीकारतो म्हटले. विठ्ठला उद्या 11 वाजता दरबारामध्ये बोलवलं. राजा 11 वाजता दरबारात येणार आहे. मुकुंद राज 11 वाजता दरबारात येणार आहे. प्रधानानं सांगितलं रिकीब मे पावन ब्रह्म देखाव. तेवढ्या वेळेत राजाला ब्रह्म दाखवायचं म्हणजे ब्रह्मदर्शन करून द्यायचे. ठीक आहे म्हटले. सकाळी 11 वाजता मुकुंदराज आले. राजा तिकडून घोड्यावर बसून आला. घोड्यावर बसून आल्यानंतर मुकुंदराज जवळ गेले आणि घोड्याच्या पाठीवर अशी थाप मारली. घोड्याच्या पाठीवर थाप मारली. घोड्यालाही समाधी आणि राजालाही समाधी. विठ्ठल शक्तिपात, स्पर्श शक्तिपात ही संतांची शक्ती आहे. शक्ती सामर्थ्यमय म्हणले. जसा परीस याला सोनं करतोय, कसा करतो त्याचं शक्ती सामर्थ्य आहे, बाकीचं माहिती नाही, माऊली मागतात. तसं राजाला समाधी. 3 दिवस राजा समाधीन घोडा तिथं असं दरबारामध्ये शांत बसलेला. 3 दिवस. 4थ्या दिवशी मुकुंद राजाने तिची समाधी उतरवली. डोळे उघडले राजाना. झालं का दर्शन? तो झालं म्हणले. रिकीब मे पावानी ब्रह्म दिखाव. दरबारात नेलं. पण राजाला खरं दर्शन झालं का काय? परिपक्व अवस्था झाली का काय? नामदेवरायांना सुद्धा दर्शन करून दिलं होतं. पण पांडुरंगानं परत परीक्षा पाहिली कुत्र्याच्या रूपामध्ये. आणि ज्या वेळेस मग त्या परीक्षेत पास झाला, ओळख झाली खेचर पायी. विठ्ठला राजाला सांगितलं चला आपल्याला शिकारीला जायचं म्हणले. तुला दर्शन झालं ना, शिकारीला जायचं. शिकारीला गेले राजा प्रधान सगळे. आणि मग समोरून एक वाघ आला. डरकळ्या फुडीत आला. राजानं ओळखलं हा दुसरं क्वेश्चन श्री मुकुंद राजे म्हणले. आणि मग तिथं साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी अभंगाच्या प्रथम चरणात. श्री संताची ये, श्री संताची ये, माथा चरणावरी. 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 श्री संताची ये, माथा चरणावरी. श्री संताची ये, श्री संताची माथा चरणावरी. ए साष्टांग हे गौरी दंडवते, साष्टांग हे गौरी दंडवते, साष्टांग हे गौरी दंडवते. महाराज प्रथम चरणातून सांगता श्री संताची माथा चरण साष्टांग हे करी दंडवत. दंडवत एखादी काठी दंड असा पडल्यानंतर जसा पूर्ण समरस होतो, अनन्य होतो, तसं श्री संता. कुणीकडे तरी शरण जाण्यापेक्षा संतांना शरण जावं. शरण गेल्याचे काय होते फळ? तुका म्हणे कुळ
उधरिले संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी। बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छे बनेंगे तेरी बिगड़ी बनेगी। बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छे बनेंगे तेरी बिगड़ी बनेगी। हरि सुमिरन को लाभ रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाभ रे तेरी अच्छी बनेगी। आपलं जर चांगलं भाव वाटत असेल तर अच्छी बनेगी संतांच्या संगतीत जावं लागल. संतन की संग लाग रे. मीराबाईंना त्या सतसंगती करता घरादाराचा त्याग केल्याने वृंदावनला गेल्या होत्या. कारण प्रोटोकॉल असतो मोठ्या मंडळींना. लाल दिवेच्या गाडीतल्या मंडळीला कुठं बी नाही थांबता येत. राष्ट्रपतीला कुठे जाग्याला थांबता येईल का? प्रोटोकॉल असतो अगोदरच. पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल. शबरी माता पूर्वजन्मीची राणी होती. परमार्थच करता येईना ना. कुठं कीर्तनाला जाता येईना, कथेला जाता येईना. भगवंताला सांगितलं पुढच्या जन्माला मला हे राणी वगैरे नको म्हणले. असा जन्म पाहिजे का अखंड भगवंताचं चिंतन कुठे करता आलं पाहिजे. सर्वसामान्याला असतो का प्रोटोकॉल? नसतो ना. तसं संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जसे आता बाबांची चोपदार बाबांची काठी अशी पडली पूर्ण, तसं श्री संताची माथा तनू मनू जिवे चरणाशी लागावे म्हणजे शरण व्हावं. अनन्य आपली पाटीलकी, आपला पैसा, आपलं ज्ञान, आपली विद्वत्ता, आपली संपत्ती संताजवळ चालत नाही. सगळं मोकळं होऊन गेलं तर चांगदेव महाराज मोकळे होऊन गेले. कोरे म्हणजे अज्ञानी नाही, पूर्ण शुद्ध मोकळे झाले. श्री मग मुक्ताबाईनं स्वीकार केला ना. सांग देव म्हणे अजी जन्मालो. झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देवा म्हणे आजी जन्मालो. सांग देवा म्हणे आजी जन्मालो. सांग देवा म्हणे आजी जन्मालो. सांग देवा म्हणे आजी आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा सांग देवा म्हणे आजी जन्मालो. सांग देवा म्हणे आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा सांग देवा म्हणे आजी जन्मालो. सांग देवा म्हणे आजी जन्मालो. संगदेव महाराज श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. सगळा अंकार टाकून गेले. मस्त वाघावर बसून गेले होते. कारण त्याच्याकडे सगळे विद्या होते. वशीकरण होते, संभन सगळं होतं.
सजीवावर शक्तिवती, पण यांनी जेव्हा चालविली जड भिंती तोपर्यंत कोणा चालवलीच नव्हती ना. ती कधी न घडणारी गोष्ट ज्यावेळेस घडली त्यावेळेस मग अहंकार नष्ट होत असतो. आपल्यापेक्षा एखादा वरचढ ज्यावेळेस भेटत असतो ना त्यावेळेस मग अहंकार नष्ट झालेला आहे. हरली चांगल्याची भ्रांती आणि मग श्री संताचे माथा चरणावरे. मग निवृत्ती दादा म्हणले आता आपल्याला म्हणले आता उठत नसतो म्हणले. निवृत्ती दादा म्हणले मुक्ताबाईला हा उठत नसतो, हा मरण पण उठणार नाही म्हणले, याला पदरात घ्या म्हणले. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. काय फल प्राप्त होतं संतांच्या दर्शनाचं फल काय? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाची देश. समाधानी परमार्थाचं फल आहे महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदाचे महाराज म्हणले तेने सदा. कधी कधी नाही, हॉटेलचं नाव समाधान राहतंय, आपण मुलांचे नाव समाधान ठेवतोय, त्यांना विचारा समाधान भेटतंय का? तेने सदा चित्ता सम सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, दिहीची विदेही भूकू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लगोनिधी पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले महात्मे. म्हणून श्री संताचे माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. काय फलले म्हणले ध्रुवपादात सांगितलं. विश्रांती पावलो संभाळ उतारी, विश्रांती पावलो संभाळ उतारी, विश्रांती पावलो संभाळ उतारी, विश्रांती पावलो संभाळ उतारी, विश्रांती विश्रांती पावलो संभाळावतारी, 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 विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख. ही खरी भगवंताची कृपा आहे. बाकीच्या गोष्टी अन्न मान धन हे प्रारब्ध आदेन, अनुकूल प्रारब्ध आणि प्रयत्नाची जोड भेटली त्या बाकीच्या गोष्टी भेटतात आपल्याला. पण ही खरी कृपा आहे भगवंताची. हे खरं देणं आहे भगवंताचं. वाढले अंतरी प्रेम सुख. मौली ज्ञानेश्वर महाराज त्याला साजूक सुख म्हणतात. ते कोणालाच दिलं नाही म्हणले. दुरवीला सखा बळी भद्रा. अरे लक्ष्मीला स्वतः पायापाशी ठेवलं, बाकी कोणाला नाही. ते सुख दिलं भक्ता करता राखून ठेवलेलं आहे. अर्जुना करताय, उद्धवा करताय. ती जगद्गुरूचं कोप पाराय म्हणतात. ती कृपा आमच्यावर झाली. वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती. आपल्याला विश्रांती भेटत नाही का? ही विश्रांती वेगळी आहे. भगवंत स्वरूपाता ज्यावेळेस प्राप्त होईल, भगवंताचं सायुज्य मुक्ती म्हटलं त्याला. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा हेची करा पापानो. मग ही मुक्ती कोणत्या बाजारात भेटते का? नाही नाही. हे संत आपल्याला भगवंताचं स्वरूप, मूळ जे स्वरूप आहे भगवंताचं, अवघा रंग एक झाला. मिठाची बावली केली महाराजांनी दृष्टांत दिला ज्ञानेश्वरी. आणि समुद्राला भेटायला गेली. दुसऱ्या दिवशी भेटेल का आपल्याला ती? नाही ना. तो जीवची परी तुके महेशाशी. भगवंत स्वरूपता प्राप्त होणं म्हणजे विश्रांती. नामा म्हणे देवा चला तया ठया, विश्रांती विश्रांती गैवया कल्पावरी, विश्रांती गैवया कल्पावरी, विश्रांती गैवया कल्पावरी, त्रयांती सुधाकर सुधरे शिवेला, त्रयांती सुधाकर सुधरे साधेची नाही ना. सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. सप्तपूर्ती नाही, सप्तपूर्ती नाही, विश्रांती घ्यावया कल्पवरी. ते असं पद आहे ना, उंच देवाचे चरण येथे झाले अधिष्ठान. आघाता वेगळा ठावा निराळा. जे पद प्राप्त झाल्यानंतर आता कैसे येणे जाणे, सहज खुंटले बोलले राम कृष्ण विठ्ठल बोला. त्यालाच वैकुंठ म्हणलंय, त्यालाच कैलास म्हणलंय. परत येणं जाणं नाही. याचं ठरलं तर मग आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग. विश्रांती, ती विश्रांती खरी. ती विश्रांती प्राप्त झाली का पुन्हा जन्म नाही, मरण नाही, सुखाचे शेजारी पोहोडेन असं पद प्राप्त झालं. वाढले सुख. आणि हे जे सुख आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला असं वाटतं सुख भेटावं, पण आपल्याला असं वाटतं सुख वेगळं आणि देव वेगळा. आपल्याला काय वाटतं, सुख वेगळं असताना आपल्याला सुख पाहिजे, देव नाही पाहिजे. वडिलांची सगळी प्रॉपर्टी पाहिजे, पैसे पाहिजे, जमीन पाहिजे, पण आई वडील नको आहे आपल्याला. अशी गंमत. आई वडील नको आपल्याला, त्यांचं सगळं पाहिजे. अरे सुख आणि देव एक वस्तू आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, किम भ्रांताशी कामू विषयावरी. सोप्या भाषेमध्ये 3, 20 आणि 60 बरोबर. ज्याला कळलं नाही त्याला कसं काय जमल हो. ते भांडत होते ना. तसं सुख वाढले अंतरी प्रेम सुख. भगवंताचं स्वरूप आहे. त्या भगवंताची प्राप्ती झाली. अंतकरण पवित्र झालं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. गोपाळ
कीर्तन संपल्यावर जर आपल्याला एखाद्याने विचारलं मग अगोदर नव्हता का, अंतकरण शुद्ध झाल्यानंतर म्हणले येऊन गोपाळराय तेथे, अगोदर नव्हता का? होता, सामान्य स्वरूपात होता. सामान्य काही कामाचा नसतो, विशेष स्वरूपात अंतकरणात प्रगट झालाय तो. वाढले अंतरी प्रेम असो, समत्व चित्ताची हेची सार जाण योगाची. त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. त्यावेळेस ते खरं सुख, परमसुख, त्याला काय म्हणायचं ते म्हणत ते प्राप्त होतं. अजून काय काय प्राप्त होतं महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. दौरली हे काया कृपेच्या ओरसे, 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 दौरली काया कृपेच्या ओरसे, दौरली काया कृपेच्या ओरसे. नवे अनारीचे उद्धरिलो, नवे अनारीचे उद्धरिलो, नवे अनारीचे उद्धरिलो, नवे अनारीचे उद्धरिलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, 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 सांभाळा उत्तरे, सांभाळा उत्तरे. परिणाम दौरली हे काया. काया म्हणजे शरीर. नाही का? महाराज झाल्यावर तर मग काय रोज संत भोजन म्हणलो काय कमी राहते, महाराज झालं काही कमी. दौरली हे काया. आता यांच्याकडे आहे ना काय अरुण भाऊंकड. दौरली हे काया. काया म्हणजे शरीर. आता शरीर एकच आहे का? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, काही ठिकाणी तर महाकारण देह म्हटलंय. मग कोणती काया दौरली? काया म्हणजे नेमकं काय? आपलं स्वरूप काय? हस्तमालक आणि भगवान शंकराचार्यांचा 14 श्लोकामध्ये संवाद आहे. त्याला हस्तमालकाचार्य ग्रंथ म्हणून प्रसिद्धी मिळाली. विठ्ठला विठ्ठला तसा ग्रंथ तो संस्कृत आहे, पण नाथ महाराजांनी त्याच्यावर ओविबद्ध केलं आणि त्याला नाव दिलं हस्तमालकाचार्य म्हणून. दौरली हे काया. 2च मिनिटात ऐका. दौरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारीचे उद्धरलो. काय प्रक्रिया उद्धरण्याची? ज्या वेळेस ते ब्राह्मणाची एक माता छोटस मूल घेऊन धुणं धुण्याकरता गंगेवर गेली. तिथे एक महापुरुष बसलेले होते, विधी महात्मा, आत्माराम बाबा जसे आता पडलेले विधी अवश्य तसे. आणि येणं ते छोटस मूल म्हणले, बाबा या मुलाकडे बघा, मला धुणं धुस. तर काय करतो मी? बाबा त्यांच्या मस्तीत होते. आग लगे बसती बिन साधू आपने मस्ती में. त्यांच्या मस्तीत होते, विधी अवस्थेत होते, डुलत होते. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. हिला असं वाटलं बाबा हा म्हणला. ही लागली धुणं धुवायच्या नादी. मैत्रिणी आल्यानंतर चांगल्या गप्पा रंगल्यानंतर धुणं वगैरे झालं. महात्मे त्यांच्या मस्तीत होते. ते मूल खेळत खेळत पाण्याकडे गेलं, गंगेमध्ये गेलं बुडाला आणि त्याचा पुंडलिक वरदेव झाला.
विठ्ठल पुन्हा वगैरे झाल्यानंतर मग पाय लागल्या मुलगणी आणि मग काय तिथं लगेच चालूच झालं भजन. मग मोठमोठ्यानं भजन सुरू झाल्यावर मग आमंत्रण द्यावं लागतं का, सगळं गाव गोळा झाला ना, सगळ्या मैत्रिणी सगळं गाव गोळा झालं. मुलगं नाही गावातले लोक आले, पाहिलं ते मुलगं पाण्यात गेलं होतं, मृत्यू झालेला होता. त्या मुलाला बाहेर काढलं, तर ती आईची काय अवस्था झाली असन. लिकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईशी कळवळ्याची जाती करी लाभा. आक्रोश केला त्या माऊलीनं. म्हणले बाबा माझं मुलगं जिवंत करून द्या म्हणले, तुमच्या भरशीवर टाकलं, तुमच्याकडे दिलं होतं म्हणले मुलगं, माझं मुलगं जिवंत करून द्या. बाबांनी भरपूर तिला समजून सांगितलं, ती ऐकायची तयारीत नाही. प्रवचन नका सांगू म्हटले. तिनं सांगितलं मी जीव देईन म्हटले इथं, आता मुलगं तर गेलं पण मी जीव देईन. मग साधूनं सांगितलं आई रडू नको, मी माझं शरीर ठेवून देतो म्हटले, तुझं मुलगा जिवंत होईल, त्याला काय लागतं. परकाया प्रवेश विठ्ठला विठ्ठला. महात्म्याने ते शरीर ठेवून दिलं. त्या शरीरातून त्या मुलाच्या शरीरात गेले. दौरली हे काया कृपेच्या वरसे. ते मुलगा उठून बसलं आणि मग काय चमत्काराला नमस्कार. मग बाबाची समाधी बांधून टाकली तिथं. तिथंच बाबाचं सगळं क्रियाकर्म गेलं आणि घरी निघून गेलं. ते मुलगं घरी गेल्यानंतर छोटंसं मुलगं जसं वाढू लागलं, ते बोलत नाही, ते काहीच बोलत नाही, ब्राह्मणच आहे. सगळे म्हणायचे यांना काहीतरी शिकवा, तुम्ही विधी शिकवा, काही क्रियाकर्म शिकवा, काहीतरी पुढं केलं पाहिजे ना, विधी शिकवण्याला. मग ब्राह्मणही बी कंटाळा, आई कंटाळी, त्याला भरपूर तो काहीच नाही. तो म्हटला हे सगळं शिकलेलो आहे मी, ती भाषा द्यायची काळात तो कोणाशी बोलतही नव्हता. दिलं काही आईना दूध पाजलं तर प्यायचं, काहीच नाही मागायचं. 3 वर्षाचं झालं, 4 वर्षाचं झालं, 5 वर्षाचं झालं, काहीच करत नाही मुलगं. सगळे म्हणले हे वेड आहे म्हणले, हे काही कामाचं दिसत नाही म्हणले, नाही का, आता काय बोला यांच्याशी ते. आणि मग 6 वर्षाचं झाल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग आहे. सकाळची वेळ आहे. भगवान आद्य जगद्गुरु शंकराचार्य त्या ब्रह्मवस्तीमध्ये भिक्षे करता आले. आणि भिक्षे करता आल्यानंतर 9ची वेळ ते मुलगा असं बाहेर आलेलं होतं. दोघांची दृष्ट झाली, शक्तिपात झाला, कृपा दृष्टीनं अवलकलं काय ते मुलगा. आणि मग हे त्याला विचारतात संस्कृतमधून, ते सगळा संवाद आहे. बाळा तू कोण आहे, कोण आहे. त्याने सांगितलं मी देह नाही, मी हे इंद्रिय नाही म्हणले. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. ही कृपा आहे विठ्ठला विठ्ठला. आता ते मुलगा कोण होतं, अहो तो साधू होता. दौरली हे काया कृपेच्या. त्याला कळलं होतं मी स्थूल देह माझं स्वरूप नाहीये, देह हे आपलं स्वरूप नाहीच आहे. हे पंचभूताचा गोंधळ घातला म्हणले. पंचमहाभूताचं शरीर उसनं दिलंय. देह हे काळाचे धन कुबेर. साधू हेच सांगत असतो, अहम ब्रह्मास्मी, दुसरं काही सांगत नाही. तू देह नसून तू शिव स्वरूप आहे, तू भगवंत स्वरूप आहे. अमर हा अमर हा. आता गाथा चालू आहे ना, आपण गाला होता ना, ते आपल्या पदार्थ शब्द आहे का. खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा, मग भरवसा कळेल विठ्ठला. गौरली काया कृपेच्या वरसे नवी अनारीसे उद्धारलो. उद्धार म्हणजे काय, उद्धार म्हणजे काय. आणि कोणा सांगितलं तर आपला उद्धार झाला हे कळेल का आपल्याला. आपलंच आपल्याला कळायला पाहिजे आपला उद्धार झाला का काय. बाकीच्यांना सांगायची गरज नाही. कसं कळल, त्याला ज्ञानेश्वरी आणि गाथा पावा लागेल महाराज. आपले पिनल कोड इथे ज्ञानेश्वरी आणि भागवत. कोर्टामध्ये जसे 2 पिनल कोड असतात ना, फौजदारी आणि न्यायालय, तसे आपले गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, विठोबाचे भगवंताचं चिंतन. आणि 2 ग्रंथाचं जर अध्ययन केलं, आपले सोडवणूक झाली नाही, आपल्याला कळत असतं. नव्हे अनारीसे उद्धरलो, ज्ञान देव म्हणे तरलो. डबल का वाढला, दुरुक्तीचा दोष. पण संतांना दुरुक्तीचा दोष लागत नाही, कळवलाय त्याच्यामध्ये. फायदा जर होत असेल सर्वसामान्याचा, तो दोष लागत नाही शास्त्राचा. ज्ञान देव म्हणे तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. दौरली हे काया कृपेच्या ओरसे, नव्हे अनारीशे उद्धरलो. आणि त्या उद्धाराचं साधने
कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण दिल भेटी सततम कीर्तयंतो मा यतन तस्य दृढता नमस्यं तस्य मा भक्त्या नित्य युक्ता उपासते विठ्ठल विठ्ठल आपण सगळे मिळून एकदा पांडुरंगाचं मोठ्या प्रेमानं फार मोठ्या प्रेमानं आपण सर्व मिळून एकदा भजन करू. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा ऐश्वर्यामध्ये सप्ता चालू आहे तुमचा. काय पंक्ती काय दारू उडती महाराज भगवंताच्या कार्याकरता जर असा आपण सोहळा केला ना तसाच आपण भरपूर खर्च करतोय बाहेर. वरतीला याच्यापेक्षा जास्त फटाकडे व्हायचा. हा भगवंताचा सोहळा आहे. आपण जर भगवंताचा सोहळा केला ना भगवंत आपला सोहळा तू का मने गादे वैकुंठी 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 सोहळा माझी कीर्ती
काय सोहळा होत असतो. महाराज जया आदरे पूजिले पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेची केली न त्यागीता दिव्य लोकाची नेली. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे बोर्ड लावायची गरज नाही. कीर्ती करता काही माध्यमाची गरज नाही. जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग जिकडाख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण जात्यावर सुद्धा शेळ्या वळणारे गाया वळणारे सज्जनाची कीर्ती हे करावं लागेल. कीर्तिमुख त्याचे नारायण ज्याच्या त्याच्या मुखामध्ये. कशामुळं हे सगळं कशामुळं घडलं. महाराज म्हणतात मी तर काही सेवा घडली नाही पण मागची पार विश्वंभर बाबापासून पांडुरंगाची वारी आहे. भगवंताचं चिंतन आहे. निष्काम सेवा आहे. निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे. तेच महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये. तुका मने मदन घडता सेवा 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 पूर्व पुण्य ठेवा ओढवाला पूर्व पुण्य ठेवा ओढवाला पूर्व पुण्य ठेवा ओढवाला पूर्व पुण्य ठेवा ओढवाला विश्रांती पावलो सांभाळा उदरे 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 वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रेम सुख
आपल्या परिसराचं वैभव आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावाला. विश्वंभर बाबापासून त्याच्या अगोदरपासून भक्ती आहे. त्याचं फल प्राप्ती विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख. सर्व पानवकर मंडळी, सुंदर असा यज्ञ चालू आहे. आता सभा मंडप झाला, वेगळंच इथे चैतन्य निर्माण झाले, प्रसन्नता झालेली, भगवंताचं अधिष्ठान झालेलं आहे. सर्व ग्रामस्थांचं सहकार्य. सोपनराव कोणची पंगत आहे आज? तुमचीच पंगत आहे नाही का? अजूनही काही मंडळी आहे त्यांना सुंदर साळुंकी, त्रिभुवन, डायवर मामा, सर्व हे मंडळी फार मोठ्या प्रेमानं केलेलं देवाला फार का म्हणे होय भावीची संतोष वसे नामापाशी न लगे हलावे चाले. म्हणून सर्व ग्रामस्थ, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, माता भगिनी, सर्व महाराज मंडळी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले. येथ माझे ते उरले पाईकपण, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले. आता भगवंताचं भजन झाले, आता आपण संतांचं भजन करणार आहोत मोठ्या प्रेमानं. तुका म्हणे पापे जाती संतांची, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया हरी ज्ञानोबाराया माझ्या
हरी ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया साधकाचा माया बाप ज्ञानोबाराया साधकाचा माया बाप दरुशने हरे ताप ज्ञानोबाराया दरुशने हरे ताप ज्ञानोबाराया सर्वभूती सुखरूप ज्ञानोबाराया सर्वभूती सुखरूप ज्ञानोबाराया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली